मन वाऱ्यावनी उडते एका जागे बसना. मन वाऱ्यावनी उडते एका जागे बसना. सारी दुनिया मला दिसे, सारी दुनिया मला दिसे, पण माझा बाबा मला दिसेना, माझा बाबा मला दिसेना. आज आमच्या गावामध्ये एक जत्रा भरली होती. सगळीकडे रंगीबेरंगी दिवे लागले होते. ढोल ताशांचा आवाज, खेळण्यांचा, दुकानाची गर्दी, चिमुकल्या लेकरावांचा आवाज. सगळं गाव आनंदामध्ये होतं. लहान मुलं त्यांच्या बाबांच्या हातात हात धरून इकडे तिकडे फिरत होती. कोणी खांद्यावर बसून मजा करत होतं, तर कोणी झोक्यावरती बसत होतं. मीही त्या गर्दीमध्ये उभा होतो, पण माझ्या हातात कोणाचा हात नव्हता बरं का. फक्त माझ्या डोळ्यांनी सगळ्या लोकांमध्ये एकच चेहरा शोधत होतो, ते म्हणजे माझ्या बाबांचा, माझ्या वडिलांचा. ती जत्रा पाहताना मला अचानक 3 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. तेव्हा मी खूप छोटा होतो. जत्रा लागली की बाबा मला नेहमी खांद्यावर बसवायचे आणि वरून सगळं काही दाखवायचे, आणि मी आनंदानं ओरडायचो, बाबा मला आणखीन खेळायचं आहे, मला आणखीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. बाबा हसायचे आणि म्हणायचे, बाळा तुला जे पाहिजे ना, मी सगळं काही तुला देतो. त्या दिवशी त्यांनी मला एक छोटीशी गाडी दिली होती खेळायची, लाल रंगाची गाडी. मी इतका आनंद झालो, मला इतकं खुशी वाटलं. ती मी संपूर्ण गावामध्ये जाऊन खेळणं दाखवत होतं की बाबांनी मला गाडी घेतली, छोटीशी गाडी. रात्री घरी आल्यावर मी बाबांच्या मांडीवर झोपलो होतो. तेव्हा माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, माझा मुलगा मोठा होणार, खूप मोठा होणार. पण त्या शब्दानंतर फार दिवस गेले नाहीत बरं का. एक दिवस अचानक आमच्या घरात खूप लोक आले. आई रडत होती, गावातले लोक शांत होते. मला काहीच कळत नव्हतं. मी फक्त एकच विचारत होतो, आई बाबा कुठे आहेत बाबा. मला काही समजत नव्हतं. पण आई उत्तर देत नव्हती. ती मला फक्त मिठी मारून मोठमोठ्या रडत होती. नंतर मला कळालं की बाबा या जगातून निघून गेले होते. लहान होतो मी. त्या दिवसानंतर घर खूप शांत झालं बरं का. पूर्वी बाबांच्या हसण्याचा आवाज घरभर घुमायचा. आता फक्त पूर्ण घरामध्ये शांतता होती. आई दिवसभर काम करायची, पण तिच्या डोळ्यात नेहमी पाणी असायचं. मी शाळेत जायचो, पण जेव्हा त्याच्या मित्र आपल्या बाबाबद्दल बोलायचे तेव्हा माझं मन खूप दुखायचं बरं का. खूप दुःख व्हायचं मला. सगळ्यांचे बाबा आहेत आणि माझेच बाबा नाही आहेत. एकदा शिक्षकाने विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे, तू मोठं झाल्यानंतर काय बनणार आहेस. माझे सगळे मित्र वेगवेगळं सांगत होते. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस, कोणी पायलट. आता माझा नंबर आला होता. मी उभा टाकलो आणि थोडं शांत राहिलो. मग हळू आवाजात म्हणालो, मला ना फक्त माझ्या बाबासारखं बनायचं आहे, माझ्या बाबासारखं बनायचं आहे. गुरुजी थोडं थांबले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, हो तू तुझ्या वडिलांसारखा बनणार आहेस. आज पुन्हा जत्रा लागली होती. मी त्या गर्दीतून चालत होतो. सगळीकडे आनंद होता, पण माझ्या मनात रिकामेपणा होता बरं का. एक छोटा मुलगा त्यांच्या बाबांच्या खांद्यावर बसला होता. तो खूप आनंदाने हसत होता. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हळू आवाजात म्हणालो, बाबा तुम्ही असता तर मीही तुमच्या खांद्यावरती बसून ही पूर्ण जत्रा बघितलं असतो. तेवढ्यात एक म्हातारे काका माझ्या जवळ आणि ते म्हणाले, बाळा काय रडत आहेस रे तू, का रडतोस तू. मी काही बोललो नाही. ते म्हणाले, तुझ्या बाबांची आठवण येते तुला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारले, तुम्हाला कसं कळालं. ते काका म्हणाले, कारण मीही कधीतरी तुझ्यासारखाच या ठिकाणी उभा होतो. ते पुढे म्हणाले, बाबा कधीच आपल्याला सोडून जात नाहीत बरं का. ते फक्त दिसत नाहीत रे आपल्याला, पण ते नेहमी आपल्यासोबत असतात. मी आकाशाकडे पाहिलं. त्या रात्री आकाशामध्ये खूप तारे होते. मला अचानक असं वाटलं की त्या ताऱ्यापैकी एक तारा माझ्या बाबांचा असेल, जो नेहमी मला पाहत असतो.
मी हळू आवाजात म्हणालो, बाबा मी खूप मोठा होणार बरं का, खूप मोठा होणार. जसं तुम्ही मला म्हणत होता ना तसंच मी होणार. त्या क्षणामध्ये माझ्या मनात एक वेगळी ताकद आली. मी ठरवलं की मी रडणार नाही, मी मेहनत करणार आणि एक दिवस इतका मोठा माणूस बनणार की आकाशातला तारा अभिमानाने चमकेल. त्या रात्री पहिल्यांदा मी जत्रेतून परतताना रडलो नाही. मी आकाशाकडे पाहून हसलो, कारण मला माहीत होतं माझे बाबा कुठेतरी वरून मला पाहत आहेत. त्या रात्री मी आकाशाकडे पाहिलं आणि घरी येताना माझ्या मनामध्ये एक विचार आला, खरंच बाबा मला पाहत असतील का? घरी आलो तर आई अंगणात बसली होती. तिच्या हातात बाबांचा जुना फोटो होता. ती शांतपणे त्या फोटोला पाहत होती. मी तिच्याजवळ बसलो आणि हळू आवाजात विचारलं, आई बाबा खरंच आपणाला पाहतात का गं? खरंच आपल्याला पाहत असतील का ते? आई थोडा वेळ शांत राहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, हो बाळा, ज्यांना आपण खूप प्रेम करतो ना ते कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. बाबांचा फोटो हातात घेतला. त्या फोटोमध्ये बाबा हसत होते, जणू ते काय मला सांगत होते, रडू नको, तू मजबूत आहेस, तू स्ट्रॉंग आहेस. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो. शाळेत एक स्पर्धा होती, मोठं होऊन काय बनायचं आहे. सगळे विद्यार्थी मंचावर जाऊन बोलत होते. माझा नंबर आला. मी मंचावरती उभा राहिलो. सगळे माझ्याकडे पाहत होते. माझे हात थोडे थरथरत होते. पण मग मला बाबांचे शब्द आठवले. माझा मुलगा मोठा होणार हा शब्द माझ्या कानावरती आला. मी खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. सगळे शांत झाले बरं का. मी पुढे म्हणालो, कारण माझे बाबा म्हणायचे की मी खूप मोठं होणार आहे, काहीतरी मी बनणार आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी बोलत राहिलो बरं का. आज माझे बाबा माझ्यासोबत नाहीत, पण मला माहीत आहे ते कुठेतरी वरून मला पाहत आहेत. संपूर्ण हॉल शांत झाला. मग अचानक सगळे टाळ्या वाजवायला लागले. त्या दिवशी मी स्पर्धा परीक्षा ती जिंकलो. पण घरी जाताना मला असं वाटलं होतं जणू कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होतं, शाब्बास बाळा शाब्बास. मी आकाशाकडे पाहिले. एक तारा खूप तेजाने चमकत होता. मी हसलो आणि म्हणालो, बाबा हा विजय तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी विजय आहे. वर्ष गेली, मी मोठा झालो, खूप मेहनत केली आईसाठी आणि बाबांच्या स्वप्नासाठी. परंतु एक दिवस असा आला जेव्हा मला सगळ्यांसमोर मोठा पुरस्कार मिळणार होता. स्टेजवर उभा राहून मी हजारो लोकांकडे पाहत होतो, पण त्या गर्दीत मी फक्त एकच चेहरा शोधत होतो, ते म्हणजे माझ्या बाबांचा. मला माहीत होतं ते इथे दिसणार नाही आहेत, पण तरीही माझ्या हृदयात एक आवाज आला, मी इथेच आहे. मी मायक्रोफोन हातात घेतला आणि म्हणालो, आज मी जे काही आहे ना ते माझ्या आईमुळे आणि माझ्या बाबांच्या स्वप्नामुळे. सगळे टाळ्या वाजत होते, पण त्या क्षणी माझ्या डोळ्यात फक्त पाणी होतं. मी आकाशाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो, बाबा तुम्ही म्हणालात तसं मी एक मोठा माणूस झालो आहे आता. कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा आपल्याला सोडून गेले, पण खरं काय असतं माहीत आहे, ते दिसत नाही आहे, पण आपल्या प्रत्येक यशात ते आपल्यासोबत असतात बरं का. वर्ष जात होते, मी मोठा होत होतो. आईचे कष्ट पाहून मी अजून मेहनत करत होतो, कारण मला माहीत होतं माझं स्वप्न फक्त माझं नव्हतं, ते माझ्या बाबांचं स्वप्न होतं. एक दिवस असा आला ज्या दिवशी माझं लग्न झालं. आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, आज तुझे बाबा असते ना, किती आनंद झाला असता त्यांना, ते भरपूर खुश झाले असते बरं का. मी काही बोललो नाही, फक्त आकाशाकडे पाहिलं, कारण मला माहीत होतं ते कुठेतरी वरून हे सगळं पाहत असतील. काही वर्षांनी माझ्या आयुष्यात एक छोटा पाहुणा आला, माझा मुलगा. जेव्हा मी पहिल्यांदा त्याला हातात घेतलं तेव्हा मला अचानक माझ्या बाबांची आठवण आली. त्यांनी मला पण असंच हातामध्ये मांडीवरती घेतलं असेल, त्यांनी मला असंच पाहून हसलं असेल. त्या दिवशी मला पहिल्यांदा बाबांचं प्रेम समजलं. माझा मुलगा थोडा मोठा झाला. एक दिवस गावात पुन्हा जत्रा लागली. तो खूप उत्सवात होता. बाबा मला त्या जत्रेमध्ये घेऊन जा
बाबा मला त्या जत्रेमध्ये जायचं आहे, मला त्या जत्रेमध्ये जायचं आहे, माझा मुलगा म्हणत होता. आम्ही हसलो आणि त्याला खांद्यावर बसवलं, जसं माझे बाबा मला बसवायचे. जत्रेत पोहोचलो. देवे, आवाज, खेळणी सगळं तसंच होतं. पण आज एक फरक होता बरं का. आज मी त्या छोट्या मुलांच्या जागी नव्हतो. आज मी बाबांच्या जागी उभा होतो. माझा मुलगा वरून ओरडत होता, बाबा मला हे खेळणं हवं आहे, मला हे पाहिजे, ते पाहिजे. आणि मी हसलो आणि त्याला मी ते सगळं खेळणं घेतलं. तो इतका आनंदी झाला की मला मिठी मारली आणि म्हणाला, माझे बाबा खूप बेस्ट आहेत, सगळ्या जगापेक्षा वेगळे. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मला अचानक माझ्या बाबांचे शब्द आठवले, माझा मुलगा मोठा होणार. जत्रेतून घरी येताना माझा मुलगा माझ्या खांद्यावर झोपला. मी आकाशाकडे पाहिलं, एक तारा चमकत होता. हळू आवाजात म्हणालो, बाबा आज मला समजलं तुम्ही माझ्यासाठी किती केलं ते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हतं, ते अभिमानाचे अश्रू होते. त्या रात्री मी माझ्या मुलाला झोपवत होतो. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि नकळत माझ्या तोंडातून तेच शब्द बाहेर आले, माझा मुलगा मोठा होणार, खूप मोठा होणार. ते शब्द बोलताना माझ्या अंगावर ते काटा आला, कारण हे शब्द कधीतरी माझ्या बाबांनी मला सांगितले होते. त्या क्षणी मला जाणवलं, बाबा कधी मरत नाहीत, आपणाला सोडून जात नाही. ते फक्त आपल्या आठवणीत जगतात आणि आपल्या स्वप्नात जगतात. आणि एक दिवस आपणही आपल्या मुलांना त्याच प्रेमाने वाढवतो. तेव्हा आपल्या हातच आपले पुन्हा बाबा जिवंत होतात. जगातला सर्वात मोठा हिरो कोण आहे माहिती आहे? चित्रपटातला नाही हो, टी व्हीवरचा नाही आहे. तो असतो आपला बाबा, आपले वडील. कारण तो स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करून आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करतो. हे विचार तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये बाबा असे जरूर लिहा. आणि हो, आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.